पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. आपण श्रीकृष्णाच्या चरणांना वंदन करते मी आणि माझ्या तिसऱ्या अध्यायाला पुन्हा सुरुवात करते. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आणि गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा जो अध्याय आहे तिसरा, ज्याला कर्मयोग म्हणतात, त्या कर्मयोगावरच्या प्रवचनाला किंवा भाष्याला मी आता सुरुवात करत आहे. आतापर्यंत भगवंतांनी 2 अध्यायामध्ये वेगवेगळे विचार मांडले आणि गीता हा ग्रंथ हा मुळी फारच अपूर्व असा आहे. यामध्ये दुसऱ्या अध्यायात आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली आणि स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिल्यानंतर अर्जुनाला असं वाटायला लागलं, तू सगळं स्थितप्रज्ञ हो सांगतोस आणि पुन्हा आता तू मला युद्ध कर सांगतो, हे कसं काय शक्य आहे. म्हणून आता भगवंत या तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म योगाचं विवेचन करताना दिसतात. साधं व्यवहारातलं उदाहरण घेऊन सांगायचं झालं तर आपण मॉलमध्ये किंवा एखाद्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये गेल्यानंतर सगळं जसं छान आकर्षकरित्या मांडणी केलेली असते आणि आपल्याला जे हवं आहे तेच आपण घेत असतो. आणि म्हणून त्याचं मग कुणाला काच सामान हवं असेल, क्रोकरी हवी असेल, कुणाला भांडी हवी असतील, कुणाला ग्रोसरी हवी असेल, प्रत्येकाच्या आवडीनुसार तो जे काही त्याला लागतं तो माल तो विकत घेत असतो. तसं या भगवद्गीतेमध्ये सुद्धा 1 ते 18 अध्यायामध्ये भगवंतांनी अनेक मार्ग सांगितलेले आहेत. कुणाला ज्ञान मार्ग आवडेल, कुणाला कर्म, कुणाला भक्ती मार्ग आवडेल, कुणाला योगाच्या सहाय्याने अंतिम तत्व गाठता येईल. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे गीता सुद्धा हे डिपार्टमेंटल स्टोअर सारखं आहे. पण तिथे काही आपण कुठली गोष्ट किंवा विचार विकत घेत नाही आहोत, आपल्या आनंदासाठी आपण हे विचार स्वीकारतो. म्हणून तिसरा अध्याय हा पूर्ण कर्मयोगाला वाहिलेला आहे असं म्हणावं लागेल. म्हणून तिसऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम विचार करत असताना अशा 2 निष्ठा आहेत, एक ज्ञानमार्ग आणि एक कर्ममार्ग. भारतीय संस्कृतीत किंवा भारतीय तत्वज्ञानात जीवनाचं परमप्राप्तव्य हे मोक्ष मानलेलं आहे. आणि सांख्य जे आहेत ते सांख्य हे ज्ञानमार्गी आहेत आणि इथे योग म्हणजे कर्ममार्गी आहेत. एखाद्याला दिल्लीला जायचं असेल तर तो विमानाने जाईल किंवा दुसरा असेल तो कारने किंवा बसने जाईल. ज्याला लवकर गाठायचं आहे त्याच्यासाठी विमानाचा मार्ग म्हणजे ज्ञानमार्गाचा आहे आणि ज्याला हळूहळू कर्म करत करायचं आहे, ध्येय गाठायचं आहे, त्याला कर्ममार्ग हा स्वीकारावा लागतो. या 2 निष्ठा परंपरेने चालत आलेल्या आहेत. दोघांचे मार्ग वेगवेगळे असले तरी अंतिम ध्येय हे एकच आहे. रामकृष्ण परमहंसांनी अनेक धर्मांचा अभ्यास केलेला होता, परंतु शेवटी त्यांना असं दिसून आलं की सगळे मार्ग वेगवेगळे असले तरी अंतिम ध्येय हे एकच आहे. निष्ठा म्हटलंय, लोकेस्मिन विविधा निष्ठा, या निष्ठा आहेत. निष्ठा म्हणजे अत्यंत श्रद्धेने केलेलं आचरण. अधिक स्था असा त्याच्यामध्ये धातू आहे संस्कृतमध्ये, असं आपल्याला सांगता येईल. शिवाजी महाराजांवर मावळ्यांची आत्यंतिक निष्ठा होती आणि म्हणून तानाजी मालुसरेने प्रतिज्ञा केली होती की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं, आधी परचक्राच्या जोखडातून सोडवलं पाहिजे आहे, अशा प्रकारचा विश्वास त्यांच्या मनामध्ये होता. त्यांची महाराजांवर श्रद्धा होती. इतिहासातली उदाहरणं आपल्याला माहिती. म्हणून तुम्ही कसं वागता, तुमची निष्ठा कशी आहे याला महत्व आहे. आणि म्हणून भगवंत पुढे म्हणतात की न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोस्तुते न च संन्यसनादेव सिद्धीम समधी गच्छती म्हटलेलं आहे. म्हणजे कुणालाही
माझ्याप्रमाणे कर्माचा स्वरूप आता त्याग करता येत नाही. माणसाची शारीरिक कर्म सुद्धा श्वासोच्छ्वास घेणं, पापण्यांची उघडझाप, हृदयाचं स्पंदन, हे सगळं काही चालू असतं. कर्म केल्याशिवाय आपल्याला असं सांगता येईल की निष्कर्मता नाही. निष्कर्म म्हणजे काहीच कर्म करायचं नाही. संन्यासी असतात लोक, त्यांना सुद्धा कर्म करावी लागतात. केरळमधल्या कालडीपासून चालत चालत आदि शंकराचार्य वर बद्रीनारायण केदारनाथला जाऊन पोहोचले आणि तिथे असणारी बुद्धाने टाकलेली जी नारायणाची मूर्ती होती तिथे प्रतिष्ठापना केली होती. म्हणून कर्म केल्याशिवाय आपल्याला असं म्हणावं लागेल, कर्माचा त्याग करा असं नाही. कोणतीही निष्ठा ज्ञान प्राप्त होणार नाही कर्माचा त्याग केल्याशिवाय असं सांगता येईल. म्हणून कोणताही मनुष्य क्षणभर सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेला आहे आणि म्हणून कर्म ही माणसाला करावीच लागतात. कर्मेंद्रियाने संयम असते, मनसा स्मरण इंद्रियार्थ निर्गुणात्मा मिथ्याचारच तरुच. पूर्वीच्या काही जी कर्म केली जात असत ना, त्या कर्मामध्ये किती सुंदर अर्थ आहे. कालिदासाने रघुवंश लिहित असताना रघुवंशातल्या एका राजाचं इतकं छान राज्य होतं की तिथे कोणत्याही प्रकारचा अधर्म अत्याचार नव्हता. पुरुष सुद्धा व्यभिचारी नव्हते, त्यामुळे स्त्रिया सुद्धा व्यभिचारी झाल्या नाही. कालिदास असं सुंदर वर्णन करताय की राज्यकारभारामध्ये नर्तकी म्हणजे आजच्या काळात डान्सर म्हणू आपण, किंवा गायिका कार्यक्रम संपल्यानंतर रस्त्याने जात असताना, तेव्हा काय अशी मोठी वाहनही नव्हती, तेव्हा झाडाखाली झोपत असत तर वारा सुद्धा त्यांचं वस्त्र उडवत नसे. अशा प्रकारची आपली भारतीय संस्कृती होती, हे आपण साहित्य वाचल्यावर आपल्याला कळेल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जिथे धर्म आहे तिथे अशा कोणत्याही प्रकारचा व्यभिचार राहत नाही. आणि म्हणून पुढे भगवंत म्हणतात कर्मेंद्रियाने संयम्य. जो मूर्ख मनुष्य वरवर इंद्रिय बळच आवरून मनाने त्या इंद्रियांचं विषयाचं चिंतन करत राहतो तो मिथ्याचारी आहे, तो दांभिक आहे. मिथ्याचार म्हणजे दांभिक, तो हिपोक्रेटिक आहे. दांभिक माणसं कशी असतात, आपण प्राणी संग्रहालयातले प्राणी बघायला जातो आणि ते प्राणी खोटे आपल्याला अगदी खरे वाटतात, पण त्याच्यामध्ये आत पेंढा भरलेला असतो. तशी दांभिक माणसं, त्यांचा चेहरा वेगळा आणि आतून ती वेगळी असतात असं म्हटलं जात. दोन मित्र होते, एक जण गेला कीर्तनाला आणि एक जण गेला लोकनाट्याला. आणि कीर्तनात बसलेला जो मित्र होता किंवा जी व्यक्ती होती त्याला अगदी कंटाळा आहे, काय कीर्तनकार सांगतायत, जास्त वेदांत तत्वज्ञान सांगतायत, काही करमणूक नाही, काही विनोद नाही. आणि दुसरा होता लोकनाट्याला गेलेला, आम्ही तमाशाला ज्याला आपण म्हणू, त्याला तर तिथेही वैताग आला की काय झालं, तिथे काय चाललेलं आहे, असलेला हवा बघून मला त्याचा वीट आलेला आहे. दोघं त्याच्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर, कीर्तन संपल्यानंतर, तिकडलं लोकनाट्य संपल्यानंतर एकदम एकमेकांना भेटले आणि परत यायला लागले. तेव्हा परत येताना त्यांना अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दोघंही खलास झाले, दोघांचाही मृत्यू ओढवला. पण जो तमाशाला गेलेला होता त्याला मुक्ती मिळाली, त्याला स्वर्ग मिळाला. आणि जो कीर्तनाला गेलेला होता त्याला मात्र आपल्याला असं म्हणावं लागेल की शेवटी वाईट स्थान प्राप्त झालं, नरकात जावं लागलं. यमदूतांनी फास आवडले. कारण एवढंच होतं, मनाने चिंतन केलं जात होतं वेगळ्या प्रकारचं. म्हणून माणसाने आत एक बाहेर एक असं नसतं, ते शुद्ध अंतःकरण जे आहे, मनातला भाव कसा आहे, याला अत्यंत महत्वाचं स्थान अध्यात्मामध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून अध्यात्मामध्ये किंवा ज्याला अंतिम तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याने दांभिक राहून उपयोग नाही, खोटं बोलायचं नाही, बरोबर देखावा करायचा नाही. व्यवहारात अशी माणसं आपल्याला खूप दिसून येतात. म्हणून भगवंत पुढे म्हणतात नियतम कुरु कर्मत्व. म्हणून तू शास्त्रविहित कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं अधिक श्रेष्ठ आहे. कर्म न केलंस तर तुझं शरीर सुद्धा चालणार नाही, कर्म करावंच लागतं. आता तुरुंगामध्ये अनेक कैदी जातात. मी तुरुंगामध्ये सुद्धा गीतेचं माझं असणारं प्रदर्शन दाखवून आले होते. अनेक कैदी होते, पण काही 50च कैदी माझ्या समोर होते आणि त्यांनी ते सगळा भाग माझा ऐकून घेतला. 8-10 दिवसापूर्वी बातमी आली होती की तुरुंगातल्या एरवड्या तुरुंगामधल्या कैद्यांनी काही लोकांचे खून केले, मारामारी झाली. तुरुंगामध्ये असं केलं तर चालत नाही, तुरुंगाच्या आज्ञा या पाळावेच लागतात.
आणि जे असे भिंतीवरून उड्या मारून पळून जातात त्यांना परत शिक्षा भोगावी लागते. जे नियमांचं पालन करतात त्यांची कदाचित काही वेळेला शिक्षा सुद्धा कमी होत असते. म्हणून नियतम कुरु कर्म कर्म ज्यायो या कर्म न करण्यापेक्षा आपलं योग्य कर्म काय आहे ते पाहिलं पाहिजे. पुढे भगवंत सांगतात सहयज्ञ प्रजा सृष्टा पुरोवाच प्रजापती. प्रजापती ब्रह्मादेवाने यज्ञासह प्रजा उत्पन्न केली आणि या यज्ञाच्या द्वारे तुम्ही उत्कर्ष करून द्या. यज्ञ हा शब्द इथं आलेला. तेव्हा हा यज्ञ करत असताना तुम्ही देवतांची पुष्टी करा आणि ते देव किंवा त्या देवतांना तुम्ही निस्वार्थीपणे आणि देव तुमचंही कल्याण करतील. निस्वार्थपणे उन्नती करून या. इथे यज्ञ हा शब्द त्याग या अर्थी आलेला आहे. फलाबद्दलचा त्याग सगळीकडे आपल्याला दिसून येईल. इष्टान भोगांनी वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर्दत्तान पदाये यो भुंक्तेच तेन. यज्ञाने पुष्ट झालेल्या असणाऱ्या देवता या तुम्हाला निश्चितच खात्रीने इच्छित भोग देत राहतील. देवतांनी दिलेले भोग तैर्दत्तान पदाये यो भुंक्तेच तेन. तेन म्हणजे चोर म्हटलंय. देवतांनी तुम्हाला फल प्राप्त करून दिलं, चांगले भोग दिले आणि ते अर्पण त्याला न करता जो स्वतःच खातो, जो पुरुष स्वतःच खातो तोच नाही, तो थीप आहे, तो चोर आहे असं भगवंत म्हणतो. म्हणून आपली संस्कृती अशी सांगते आपण जे काही करू, खाद्यपदार्थ असोत, अन्नाचे पदार्थ असोत, चांगलं केलं तर आधी देवापुढे ठेवायचं असतं, मग आपण तो प्रसाद म्हणून भक्षण करायचं असतं. अतिथी आल्यानंतर सुद्धा प्रसाद आधी त्याला द्यायचं असतं. म्हणून मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं म्हटलं. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. आपणच खायचं नसतं आधी दुसरं. आणि मी स्वतः गृहिणी असते, ती दुसऱ्याला सगळ्यांना देऊन उरलं तर ती खाते, नाही उरलं तरी तिला त्यात आनंद असतो. हे सगळ्या महिलांपासून शिकण्यासारखं आहे असं म्हणावं लागेल. पण सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणाल प्रत्येक जण या गोष्टी करतच असतो. अगदी गंगेवर स्नानाला गेलेला असणारा एखादा शास्त्रज्ञ असेल किंवा एखादा धार्मिक मनुष्य असेल, शास्त्रज्ञ म्हणलं गंगेचं पाणी काय, हायड्रोजनचे 2 भाग आणि ऑक्सिजनचा एक भाग, H2O म्हणजे पाणी झालं. परंतु दुसरा मनुष्य आहे तो म्हणतो केवढी मोठी आहे की विष्णूच्या उदरकमळातून निघून शंकराने धारण केली, पुन्हा भगीरथाने प्रयत्न करून आपल्या या पृथ्वीवर आणली, त्या गंगेमध्ये स्नान करून मला फार मोठं समाधान मिळालं. हा भाव त्याच्या मनामध्ये असतो. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. म्हणून यज्ञशिष्टा संतो मुच्यन्ते सर्व किल्मिषयी भुंजन्ते ते कलम पापा हे पचन्त्यात्म कारण. यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न तो खातो, पापापासून ते मुक्त होतात. म्हणून शरीर पोषणासाठी जे नुसते अन्नच खातात आणि दुसऱ्याला देत नाहीत ते खरोखरच आपल्याला असं म्हणावं लागेल, गीतेत म्हटलं आहे की ते पापच खात असतात. आपल्याकडे पद्धत आहे म्हणून जेवायच्या वेळेला कोणी आल्यानंतर आपण असताना आधी त्याला काही ना काहीतरी देतो. नाही जेवत म्हणले तरी त्याला द्यायची पद्धत असते. मग पुढे चक्र कसं आहे, सृष्टीचक्र ते सांगतायत भगवंत. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवन्ति पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठित. सर्व प्राणी अन्नापासून निर्माण होतात. अन्न निर्मिती पावसामुळे होते. पाऊस हा यज्ञापासून पडतो आणि यज्ञ हे विहित कर्मांपासून घडते. म्हणून कर्म समुदाय वेदांपासून, वेद अविनाशी अशा परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत असं समज. यावरून सर्वव्यापी परमाक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. आता बुद्धिवादी म्हणतील की काय यज्ञ केल्यानंतर पाऊस पडतो की नाही, परंतु लोकांनी सिद्ध करून दाखवलेला यज्ञ केला. दुष्काळी भागामध्ये यज्ञ जेव्हा दुष्काळ होता तेव्हा यज्ञ केल्यावर पाऊस पडलेला आहे. असं हे सृष्टीचक्र विश्वकर्म्याने निर्माण केलेलं आहे आणि ते अखंडितपणे चालू राहतं. नुसतं थोडा वेळ चाललंय आणि खंडित झालंय असं म्हणता येत नाही. नानुवर्त येते आघायू इंद्रिया रामो मोहम पार्थस जीवते म्हणे. अर्थातच जो पुरुष या जगात हे चाललेलं जे सृष्टीचक्र आहे त्याला अनुसरून वागत नाही, कर्तव्याचं पालन करत नाही, तो मनुष्य केवळ भोगात रमणार आहे. अघायू इंद्रिया रामो म्हटलेलं आहे म्हणजे पापी आहे तो व्यर्थ जिवंत राहतो
आणि त्यासाठी भगवंत सांगता आहेत यस्मात्म तृतीरेव श्राद्धात्म तृप्तश्च मानवा. जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा, आत्म्यानेच तृप्त झालेला आहे, आत्म्यातच संतुष्ट आहे, त्याला काही कर्तव्य उरत नाही. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितले, 14व्यात गुणातीताची सांगितले, 12व्यात भक्ताची लक्षणं सांगितलेले आहेत. बऱ्याचशा बाबतीमध्ये आपल्याला याच्यात साम्य दिसून येतो. म्हणून जो आत्मतृप्त आहे, आत्मकामी आहे, त्याला सुख दुःखाचे कोणत्याही प्रकारे सुखाने उडवून जात नाही, दुःखाने होरपळून जात नाही. आणि यासाठी त्या महापुरुषाला या विश्वात कर्म करण्याचे काही प्रयोजन नसते. तसेच सर्व प्राणी मात्रही जरा देखील त्यांचा संबंध असत नाही त्याच्याशी. म्हणून तू आसक्त न होता कर्तव्य, तू शूरवीर आहेस, तू क्षत्रिय आहेस आणि तुझं असणारं कर्तव्य इथे लढणं हे आहे. कर्म नैव हि संसिद्धि मास्तिता जनकादया लोकसंग्रामेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. आणि म्हणून जनकादी ज्ञानी लोकांनी आसक्ती रहित होऊन कर्म केलं. राजा जनक म्हणजे सीतेचे वडील, सीतेचा पिता म्हणू आपण, राज्यकारभार कसा करत असे बसून, पण कोणत्याही प्रकारची आसक्ती नव्हती, आत्मतृप्त होते, आत्मकामी होते. राजा जनक आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, शुकाचार्य आहेत, प्रभू रामचंद्र आहेत आणि वसिष्ठ मुनी आहेत. हे थोर महात्मे आहेत. त्यापैकी 4च लोक हे संसार मार्गी आहेत. राजा जनक आहे, प्रभू रामचंद्र आहे, श्रीकृष्ण आहे आणि शेवटी असणारा आपल्याला असं म्हणावं लागेल की वसिष्ठ मुनी आहेत. आणि शेवटी शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. केवढे मोठे शुकमुनी, सरोवरामध्ये सगळ्या अप्सरा स्नान करतायत पण जरा सुद्धा चढले नाही, इतकं त्यांचं प्रखर वैराग्य होतं. आणि म्हणून असे जे लोक आहेत ना, कारण आसक्ती नाही त्यांच्या मनामध्ये, कोणत्याही प्रकारचं असणारं अटॅचमेंट नाही, यापासून ते फार दूर राहिलेलं. म्हणून लोकसंग्रह स्वधर्म ही जशी कल्पना गीतेत महत्वाची आहे, तशीच लोकसंग्रह ही सुद्धा कल्पना आपल्याला महत्वाची दिसून येईल. आणि हे सगळं कर्म करत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल, भगवंत सांगतात तू युद्धाला तयार हो, तू तुझं कर्तव्य बुद्धीचं पालन कर, पण त्याच्यासाठी तू हे करू नको, तू अमुक त्याच्यापाशी मला काय मिळेल याचा भाग विचार करू नको. जे मिळालेलं आहे ते ईश्वरार्पण बुद्धीने कर आणि ते परमेश्वराला तू अर्पण कर असं सांगितलं. युद्ध झालं, 18 दिवस झाले युद्ध झालं, युधिष्ठिराने राज्य केलं, राज्यावर बसला, राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर कुंती येते आहे. आणि कुंती आल्यानंतर आता युधिष्ठिराने तिला नमस्कार केला आणि सांगतोय कशाला मला युद्ध करायला सांगितलं. ती आता तिचे दीर धृतराष्ट्र आणि गांधारी बरोबर वानप्रस्थाश्रम म्हणजे वनात जायला निघालेली आहे. कशालाही युद्ध केलं, कशालाही हानी झाली. तेव्हा कुंतीने दिलेले उत्तर आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे. हे बघ, तुला राज्य वैभव मिळावं, संपत्ती मिळावी, अधिकार मिळावे आणि तू सगळा मोठा चांगला राजा व्हावा म्हणून नाही सांगितलं युद्ध कर, तर तुझ्यावर, तुमच्या लोकांवर, आपल्यावर जो पांडवांवर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध तू लढ असं कुंतीने सांगितलं. आणि नंतर ती निघून गेली. तुझं कर्तव्य पालन तू केलं पाहिजे न्यायासाठी. म्हणून मागच्या भागात मी सांगितलं होतं, न्याय हा निर्माण झालेला असतो आणि सत्य हे शोधावं लागतं. म्हणून शकुनी मामाने त्या कौरव पक्षातल्या चांडाळ चौकोडीने अगदी फसवलं धर्मराजाला, सगळं पणाला लावलं. भीमाला खूप राग आलेला होता आणि भीमाला असं वाटायला लागलं आता याच्यावर धावून जावं, पण तसं न करता धर्मराजा दूत केलं, सगळं हरलं, सगळी अगदी पत्नी सुद्धा पणाला लावली. हाही भाग आपल्याला माहिती. मग कसं करावं? मग कर्म करत असताना तू तुझं स्वधर्माचरण कर, यज्ञभावनेने कर, फलाबद्दलचा आसक्ती ठेवू नको, त्याचा त्याग कर, असा कर्म मार्ग इथे भगवंत आपल्याला सांगतात. या 20-22 श्लोकामध्ये पहिल्या भागामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या हा कर्म मार्ग कसा श्रेयस्कर आहे तो भगवंतानी इथे आपल्याला सांगितलेला दिसतो. पुढल्या भागामध्ये 3ऱ्या अध्यायाचा उरलेले श्लोक आहे त्याचा विचार आपण पुढल्या भागात